सो आता बघा सिम्पली रिॲक्ट जेएस जर काय म्हटलं, आता पहिली गोष्ट रिॲक्ट जेएस, अँग्युलर जेएस, व्ह्यू जेएस, नेक्स्ट जेएस किंवा नोड जेएस असू द्या किंवा अजून प्लास्टिक डॉट जेएस, असे खूप सारे जेएस लँग्वेजेस आहेत. सो हे सगळे काय आहेत? फ्रेमवर्क आहेत जे जावास्क्रिप्टच्या वरती बनलेले आहेत. ओके. आपली जी लँग्वेज आहे मेन फ्रंट एंड साईडला जे लँग्वेज समजतं, सगळ्यात पहिले ब्राउझरला काय समजतं? फक्त जावास्क्रिप्ट. त्याला ना रिॲक्ट समजत, ना अँग्युलर समजत, ना अजून काही व्ह्यू जेएस समजत. ओके. सो ब्राउझरला काय समजतं? जावास्क्रिप्ट. म्हणून जेवढ्याही सगळ्या अशा लायब्ररीज बनल्या आहेत ना, त्या जावास्क्रिप्टच्या वरती बनलेल्या आहे. म्हणजे जावास्क्रिप्टचाच बेस यूज करून त्यांनी लायब्ररी बनवल्या आहे. आणि जेव्हा आपण ती बिल्ड करतो, कंपाईल करतो, तो ती कन्वर्ट, जो काही कोड तुम्ही रिॲक्टमध्ये लिहिता, अँग्युलरमध्ये जे कोड लिहितात, तो पूर्ण कन्वर्ट होतो नेहमी जावास्क्रिप्टमध्येच. आपण तर रिॲक्टमध्ये नॉर्मली जावास्क्रिप्टमध्येच लिहितो. ओके. सो रिॲक्ट ही एक काय लायब्ररी आहे. अँग्युलर हे एक फ्रेमवर्क आहे. ओके. नेहमी लक्षात ठेवा, आता जेव्हा रिॲक्ट साठी जातो ना आपण, हा पहिला एक क्वेश्चन असतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रेमवर्क अँड अ लायब्ररी. फ्रेमवर्क काय आहे आणि लायब्ररी काय आहे? सो फ्रेमवर्क म्हणजे एक प्रॉपर कोडिंग स्ट्रक्चर फॉलो केलेलं एक प्रॉपर लँग्वेज असते, म्हणजे ज्याच्यात तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या टेक्नॉलॉजीमध्ये असतात. पण लायब्ररी काय असते? छोटीशी लायब्ररी असते, म्हणजे त्याच्यात सगळ्या गोष्टी नसतात. जसं अँग्युलर बद्दल आपण जर बोललो, अँग्युलर मध्ये मला समजा एपीआय कॉल करायचं असेल ना, सो एचटीटीपी क्लायंटची लायब्ररी ऑलरेडी अँग्युलर मध्येच आहे. पण तेच जर आपण इकडे बघितलं रिॲक्ट जेएस मध्ये, सो रिॲक्ट जेएस मध्ये मला एपीआय कॉल करायचं असेल तर फेचनी तर करू शकतो, पण प्रॉपरली करायचं असेल तर आपण एक्झॉइस यूज करतो. आता एक्झॉइस रिॲक्टचा आहे का? नाही. थर्ड पार्टी लायब्ररी आहे, ती मला इन्स्टॉल करावं लागते. राउटर अजून वेगळं आहे, ते इन्स्टॉल करावं लागते. राईट. पण अँग्युलर मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रोजेक्ट डेव्हलप करताना खूप नेसेसरी असतात, ह्या ऑलरेडी त्या टेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लुडेड आहे. सो दॅट इज वाय अँग्युलर इज कॉल्ड अ फ्रेमवर्क बट रिॲक्ट जेएस इज अ लायब्ररी. आता फ्रेमवर्क म्हटलं की मग जसं मी सांगितलं की खूप साऱ्या गोष्टी बाय डिफॉल्ट त्याच्यात असतात, सो फ्रेमवर्क थोडंसं स्लो असतं कम्पॅरेटिव्हली. आणि लायब्ररी म्हटलं की काय? कोड कमी असतो, त्यामुळे थोडीशी स्पीड जास्ती आहे. सो आपण जे म्हणतो की रिॲक्ट का बरं ट्रेंडिंग आहे, सो रिॲक्टला स्पीड जास्ती आहे. प्लेन जावास्क्रिप्टमध्ये आपण कोड करू शकतो. ओके. सो सिम्पली एक तुमचं लायब्ररी म्हणजे डेफिनेशन सांगायसाठी, रिॲक्ट इज अ फ्री अँड ओपन सोर्स फ्रंट एंड जावास्क्रिप्ट लायब्ररी फॉर बिल्डिंग युजर इंटरफेस बेस्ड अप्लिकेशन ऑन द कंपोनंट. म्हणजे रिॲक्ट जेएससी काय आहे? जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे फॉर बिल्डिंग वेब बेस्ड अप्लिकेशन. ओके. आता ही कोणी बनवली आहे? ऑब्व्हियसली मेटाने बनवली आहे. मेटा ॲज इन फेसबुकने बनवली आहे. त्यानंतर रिएक्ट कॅन बी, आता रिएक्ट कुठे कुठे यूज होऊ शकतं? रिएक्ट कॅन बी यूज फॉर डेव्हलपिंग सिंगल पेज अप्लिकेशन, मोबाईल ॲप, सर्व्हर साईड रेंडरिंग अप्लिकेशन ऑल्सो. ओके. एक नेक्स्ट जेएस टेक्नॉलॉजी आहे, त्याचा हेल्प घेऊन आपण सर्व्हर साईड रेंडरिंग करू शकतो. आता सध्या सर्व्हर साईड रेंडरिंग काय आहे ते सध्या सांगत नाहीये, फक्त बेसिक बेसिक लक्षात ठेवा. आता व्हॉट डू आय नीड टू नो फॉर रिॲक्ट? आता रिॲक्ट समजा आपल्याला यूज करायचं, सो बेसिक ऑब्व्हियसली आपल्याला जावास्क्रिप्टचे जे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत ते चांगल्याने करावं लागतं. म्हणजे स्प्रेड ऑपरेटर झालं, डिस्ट्रक्चरिंग झालं, ॲरो फंक्शन, राईट. मॉड्यूल्स काय आहेत जे आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करतो, ह्या गोष्टी माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. अलॉंग विथ बेसिक जावास्क्रिप्ट कन्सेप्ट तुम्हाला ह्या 7-8 ज्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या माहीत असणं खूप इम्पॉर्टंट असतं. ओके. If React was made in JavaScript, why don't we use JavaScript? JavaScript express purpose web application. ठीक आहे, हे theoreticalच आहे. ठीक आहे, इथे आता क्वेश्चन विचारला की कॅन आय यूज जावास्क्रिप्ट इन रिॲक्ट ॲप्लिकेशन? ऑब्व्हियसली आपण जावास्क्रिप्टचाच कोड लिहितो तिथे. रिॲक्टचा स्पेसिफिक असा काही कोड नाही आहे. रिॲक्टचे फक्त आपण जे फंक्शन्स आहेत, कन्सेप्ट आहे ते यूज करतो. ओके. आता हाऊ टू क्रिएट रिॲक्ट ॲप? पुटिंग रिॲक्ट इन अन HTML फाईल विथ एक्सटर्नल स्केप युझिंग इन ब्राउझर रिॲक्ट एन्व्हायरमेंट लाईट सँडबॉक्स आणि क्रिएट रिॲक्ट ॲप. ओके. सो आपण जो वे यूज केला आहे तो हा आहे, क्रिएट रिॲक्ट ॲपने. त्याच्या व्यतिरिक्त आपण रिॲक्ट आधीचे जे प्रोजेक्ट होते ना, जेव्हा रिॲक्ट जस्ट नवीन नवीन होतं, सो जसं बुटस्ट्रॅप डॉट जेएस यूज करून बघा आपण बुटस्ट्रॅपची फंक्शनॅलिटी यूज करू शकत होतो, तसंच रिॲक्ट जेएसची फाईल यायची, ती फाईल तुम्ही तुमच्या HTMLच्या पेजमध्ये टाकलं तर त्या एका HTMLच्या पेजमध्ये तुम्ही रिॲक्टचा कोड लिहू शकत होते. ओके. आणि हे जे सँडबॉक्स आहे हे म्हणजे ऑनलाईन एडिटर आहे, तिथे पण आपण करू शकतो. ओके. नो. व्हॉट इज द बेस्ट वे? ठीक आहे, हे पण थेरॉटिकल आहे. आता मेन गोष्ट येते व्हर्च्युअल डॉम. आता व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय? पहिली गोष्ट डॉम म्हणजे काय? सो डॉमचं लॉंग फॉर्म आहे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आता डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे नथिंग बट आपलं HTMLचं पेज.
आता याच्यातच अजून एक वर्ड तुम्ही ऐकला असेल, डॉम एलिमेंट. की डॉम एलिमेंट्स म्हणजे काय, म्हणजे HTML चे जेवढे टॅग्स आहेत, these आर नथिंग बट डॉम एलिमेंट. ओके. सो डॉम हा वर्ड, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, इट इज नथिंग बट HTML पेज. आता HTML पेज मध्ये इनपुट टेक्स्ट बॉक्स, लेबल्स, पॅन, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जेवढे HTML चे एलिमेंट आहे, ते HTML चे एलिमेंट, जेवढे HTML चे एलिमेंट आहेत, त्या HTML एलिमेंटला नथिंग बट काय म्हणतात, डॉम एलिमेंट्स. ओके. आता रिॲक्ट हा काय करतो, व्हर्च्युअल डॉमवर काम करतो. आता व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय? व्हर्च्युअल डॉम म्हणजे जो तुमचा ऍक्च्युअल पेज आहे, त्याच्याच पॅरलली त्याचं एक रिप्लिका बनतं. म्हणजे जो तुमचा HTMLचा पेज आहे ना, जो डॉमचा ऑब्जेक्ट आहे, त्याचाच रिप्लिका एक दुसरा व्हर्च्युअल डॉम बनतो. आणि जेव्हा तुम्ही चेंजेस करता ना, लेट से तुमचा आता फेसबुक, आपण जर फेसबुक एक प्रॉपर एक्झाम्पल बघितलं, सो फेसबुकमध्ये एखादी पोस्ट टाकतो आपण, किंवा त्याच्यावर बघा कमेंट करतो, लाईक करतो. आता जेव्हा तुम्ही कमेंट करता, तर तुमचं पूर्ण पेज डिस्टर्ब नाही होत. तो जेवढा तो कमेंटवाला डिव असतो ना, तो तेवढाच चेंज होतो. राईट. सो हे जे स्ट्रक्चर आहे, की जेवढा पार्ट चेंज झालाय तेवढाच अफेक्ट होतो, ते अचीव केलाय जावास्क्रिप्टनी बाय युझिंग व्हर्च्युअल डॉम. म्हणजे जेव्हा HTML मध्ये चेंजेस होतात, ते चेंजेस व्हर्च्युअल डॉम मध्ये होतात. आधी व्हर्च्युअल डॉम मध्ये चेंजेस करणं खूप फास्टली होतं. ओके. आणि मग व्हर्च्युअल डॉम मध्ये चेंजेस झाल्यानंतर ते ऍक्च्युअल डॉम मध्ये इन्सर्ट होतं. असं काहीतरी एक थोडंसं सध्या लक्षात ठेवा. ओके. मी सध्या अजून व्हर्च्युअल डॉमची थेरी तितकी प्रॉपरली प्रिपेअर नाही केली आहे. जशी माझी झाली, मी अजून एखादी वेळ प्रॉपरली एक्सप्लेन करेन व्हर्च्युअल डॉम. पण सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा, की व्हर्च्युअल डॉम ॲज इन जो आपला रिअल डॉम असतो, म्हणजे रिअल HTMLचं पेज असतं, त्याचंच पॅरल दुसरं व्हर्च्युअल कॉपी असते. व्हर्च्युअल ॲज इन जे इमॅजिनरी आहे. ओके. जेव्हाही आपण काही चेंजेस करतो, त्या व्हर्च्युअल डॉममध्ये होते, आणि व्हर्च्युअल डॉमचे चेंजेस मग करंट डॉममध्ये जातात. आता बघा, थेरटिकली जर वाचलं, व्हर्च्युअल डॉम इज अ कन्सेप्ट used by React to improve the efficiency of updating actual DOM. म्हणजे हा एक रिॲक्टचा कन्सेप्ट आहे, ज्याच्याने काय करतो, व्हर्च्युअल डॉम मध्ये आपण चेंजेस करतो ऍक्च्युअल डॉम मध्ये चेंजेस करण्यासाठी. पहिले व्हर्च्युअल डॉम मध्ये चेंजेस होते, मग ते ऍक्च्युअल डॉम मध्ये रिफ्लेक्ट होते. When you make changes to the state of the React component, React doesn't immediately update the real DOM. म्हणजे बघा, आपण एक स्टेट बनवली, त्या स्टेटची व्हॅल्यू आपण एखाद्या जागी प्रिंट केली, आणि टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर त्या स्टेटची व्हॅल्यू चेंज केली. तर स्टेट चेंज झाल्याबरोबर ती व्हॅल्यू तिथे अपडेट होते. तर ती व्हॅल्यू जी आपल्याला अपडेटेड झालेली दिसते ना, ती ऍक्च्युअल डॉम मध्ये नसते, ती व्हर्च्युअल डॉम मध्ये झालेली असते. तेच सांगितलंय. When you make changes to the state of the React component, React doesn't immediately update the real DOM. म्हणजे तो ऍक्च्युअल डॉमला, रिअल डॉमला अपडेट नाही करत. इन्स्टेड इट फर्स्ट अपडेट द व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ डॉम इन द मेमरी. म्हणजे तो व्हर्च्युअल डॉम मध्ये ते चेंजेस रिफ्लेक्ट करतो. मग व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन इज अ लाईट वेट कॉपी ऑफ द ऍक्च्युअल डॉम. हे जे आपण व्हर्च्युअल डॉम म्हणतोय ना, सो व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन इज अ लाईट वेट कॉपी ऑफ द ऍक्च्युअल डॉम. म्हणजे जो आपला ऍक्च्युअली डॉमचा ऑब्जेक्ट असतो, त्याचं एक लाईट वेट कॉपी असते. रिॲक्ट देन कम्पेअर द ऍक्च्युअल व्हर्च्युअल डॉम विथ द प्रिव्हियस वन. मग रिॲक्ट काय करतो, स्टेट चेंज झाली, तो काय करतो, जो ऍक्च्युअल डॉम आहे त्याला आणि व्हर्च्युअल डॉमला कम्पेअर करतो. मग जिथे डिफरन्स भेटले, तो ते डिफरन्स ते आपल्या ऍक्च्युअल डॉम मध्ये अपडेट करतो. थोडंसं लक्षात ठेवा, एक व्हर्च्युअल डॉम आहे आणि एक रिअल डॉम आहे. सो जेव्हाही रिॲक्टच्या कंपोनंट मधली स्टेट चेंज होते, तो चेंजेस कुठे रिफ्लेक्ट करतो, पहिले व्हर्च्युअल डॉम मध्ये. मग व्हर्च्युअल रिॲक्ट काय करतं, व्हर्च्युअल डॉम आणि रिअल डॉमला कम्पेअर करतं. जे नवीन चेंजेस आहे ना, ते त्याला तिकडे करतात. तर त्या प्रोसेसला बहुतेक हे डिफिंग म्हणतात. ओके. आफ्टर द कॅल्क्युलेशन्स आर कम्प्लीट, React update only necessary part of the actual DOM, minimizing the number of manipulation and improving the performance. आता हे जे काही डिफिंग ची प्रोसेस होते कम्पॅरिझनची, ही झाल्यानंतर रिॲक्ट काय करतो, ओरिजिनल डॉम मधला जो पार्ट अपडेट करायचा आहे ना, तोच अपडेट करतो. म्हणजे तुमच्या पूर्ण बाकीच्या पेजला तो हात सुद्धा नाही लावत. त्याच्यामुळे काय होतं, पेज रेंडरिंग फास्ट होतं. समजलं? दिस इज व्हर्च्युअल डॉम, जे रिॲक्ट मध्ये यूज होतं. आताच जसं हे व्हर्च्युअल डॉम म्हटलं ना, तसंच शॅलो डॉम पण असतं. ओके. आता शॅलो डॉम इज नॉट वाईडली रिकग्नाइज टर्म इन द, म्हणजे रिॲक्ट मध्ये हे शॅलो डॉम फंक्शनॅलिटीज नाहीये. पण जेव्हाही कोणी तुम्हाला व्हर्च्युअल डॉम विचारतं, तर त्यासोबतच एक शॅलो डॉम पण येतं. आता shallow rendering is a testing technique in React where you render the component one level inspector output rendering child component. Yeah, provides to focus testing the component isolation with one the behavior of the child component. Only immediate structure. Theory नाही टाकले याच्यात. ठीक आहे.
हा एक शॅलो डम असू द्या, नंतर क्लिअर करेल मी. सो व्हर्च्युअल डम क्लिअर आहे सगळ्यांना? एनिवन काही डाऊट असेल तर सांग. व्हॉट इज कंट्रोल अँड अनकंट्रोल कंपोनेंट इन रिॲक्ट JS? In a control component, a React state is being used to control and manage the values of the form element. Okay. The value of the form element is tied to the state, and any change to the input trigger a corresponding change in the state. You handle the update and change through event handler, typically on change for the जे आपण करतो. आपण समजा एखादी फॉर्म बनवला, आपण तो फॉर्म काय करतो, आपल्या स्टेटमध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि तो आपण त्या फॉर्म सोबत बाइंड करतो. म्हणजे फॉर्मची व्हॅल्यू चेंज झाली की ती व्हॅल्यू आपल्या स्टेटमध्ये पण चेंज होते. हा तो सिनेरिओ आहे, त्याला कंट्रोल कंपोनंट म्हणतात. आता अनकंट्रोल बघूया. इन अनकंट्रोल कंपोनंट, the form element maintain their own state without being directly controlled by the React state. The value of the form element is not tied to the React state. Instead, you rely on the refs to interact with the DOM directly. Uncontrolled components are often used when interacting React with non-React code, or when you want to delegate the handling of the form when handling of the form element to the DOM. ही नाही कळलं याच्यातून काय म्हणतो. इन अँड कंट्रोल, ठीक आहे. हा क्लिअर आहे सगळ्यांना. कंट्रोल कंपोनंट म्हणजे जे आपण नॉर्मली स्टेट क्रिएट करतो, स्टेटमध्ये ऑब्जेक्ट ठेवतो आणि तो ऑब्जेक्ट आपण फॉर्म सोबत बाइंड करतो, चेंजवर त्या स्टेटमध्ये व्हॅल्यू चेंज करते, दॅट इज नथिंग बट कंट्रोल कंपोनंट. ओके. नाऊ इन अन अनकंट्रोल कंपोनंट द फॉर्म एलिमेंट मेंटेन देअर सोड. म्हणजे हा म्हणतोय की फॉर्मच्या एलिमेंटची जी स्टेट आहे, म्हणजे एखाद्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू आहे, तो स्टेटमध्ये मेंटेन नाही करत. तो फक्त त्या एलिमेंट पुरतीच ठेवतो. एलिमेंट मेंटेन देअर ओन स्टेट. म्हणजे प्रत्येक फॉर्म मधला एलिमेंट त्याची त्याची स्टेट मेंटेन करतो. द व्हॅल्यू ऑफ द फॉर्म एलिमेंट इज नॉट टाईड टू रिॲक्ट स्टेट. तेच परत सांगितलंय. आता हे रेप्स, यू रिलाय ऑन द रेप्स टू इंटरॅक्ट विथ द डॉम डायरेक्टली. Uncontrolled components are often used when interacting React and non-React code when you want to delegate the handling of the form element. हे बघावं लागेल काय ऍक्च्युली. कोणी बघितलं याच्याबद्दल, अनकंट्रोल कंपोनंट बद्दल? आता रिॲक्ट मध्ये हुक काय आहे? व्हॉट इज अ हुक इन अ रिॲक्ट जेएस? आता हुक ॲज इन असं कन्सिडर करा की साधं तुमचं रिॲक्ट विसरून जा, अँग्युलर विसरून द्या, जावास्क्रिप्ट विसरून जा. साधं जेव्हा HTMLचं पेज असतं ना, ते पेज जेव्हा ब्राउझरवर लोड होतं, आता ऑब्व्हियसली एक पेज ब्राउझरवर लोड होतं तर काही ना काही तर मागे इव्हेंट्स असतील ना. पेज लोड होण्याच्या आधी, पेज लोड झाल्यानंतर, मग पेजमधला कंटेंट लोड झाल्यानंतर, पेजमध्ये काही एक्सटर्नल इमेजेस, व्हिडिओज असेल ते लोड झाल्यानंतर, काही ना काही तर इव्हेंट्स असतील ना असे. तर त्याला म्हणतात पेज लाईफ सायकल. ओके. सो जावास्क्रिप्ट, ह्या ज्या HTMLच्या पेज लाईफ सायकल असतात त्या जावास्क्रिप्टमध्ये पण काही काही आहेत. ऑन पेज लोड म्हणजे पेज डिस्ट्रॉय होण्याच्या आधी, म्हणजे जेव्हा आपण नेव्हिगेट करतो एका पेजवरून दुसरं, तेव्हा पेज डिस्ट्रॉय होण्याच्या आधी एखादा इव्हेंट ट्रिगर होतो. तुम्ही खूप साऱ्या ॲप्लिकेशनमध्ये बघितलं असेल, तुम्ही जेव्हा फॉर्म भरता एखादा आणि अर्धा फॉर्म भरला आणि तुम्ही दुसऱ्या पेजवर जाताय किंवा तो फॉर्म क्लोज करताय, तर तुम्हाला पॉपअप येतो की यू हॅव अनसेव्ड चेंजेस. म्हणजे तो कोड कुठे लिहिला असेल? पेज डिस्ट्रॉय होण्याच्या आधी तो कोड लिहिलेला असेल. तिथे काय करत असेल ते, की चेक करत असेल की फॉर्ममध्ये काही व्हॅल्यू आहे का. असेल तर तो पॉपअप दाखवतो की अरे तुम्ही काहीतरी लिहित होते पण तुम्ही थांबले आणि तुम्ही क्लोज करत आहे. म्हणजे पेजचे काही इव्हेंट्स असतात. सो तसंच रिॲक्ट हुक, हुक इज नथिंग बट लाईफ सायकलचे हुक्स आहेत. फक्त हे लाईफ सायकलचे हुक कशाचे आहे? रिॲक्टमध्ये कंपोनंटचे. So in React.js, hooks are the functions that allow functional component to use state, lifecycle feature that are previously available in the class component. आता क्लास कंपोनंट जेव्हा आपण बघू तेव्हा सांगू त्याच्यात. सो हे हुक्स काही क्लास कंपोनंट मध्ये पण होते. सो कंपोनंटचे लाईफसायकल इव्हेंट्स आहेत हे, नथिंग बट. जसं यूज स्टेट आहे, यूज इफेक्ट आहे, यूज कॉन्टेक्स्ट आहे, यूज रिड्युसर, आपण हे चारही बघितलंय. राईट. सो हे काय लाईफ सायकल इव्हेंट्स आहेत रिॲक्टच्या कंपोनंटचे, हुकचे. ओके. म्हणजे आता हुक कशासाठी कामी येतात? सो प्रोव्हाइड कन्सिस्ट अँड रिडेबल वे टू मॅनेज स्टेट. जसं आपला हा यूज स्टेट आहे. साईड इफेक्ट म्हणजे यूज इफेक्ट हा जो हुक आहे हा केव्हा कामी येतो? एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली तरी हा कॉल होतो. एक तर पेज लोडवर होतो आणि नंतर कोणत्याही स्टेटची व्हॅल्यू चेंज झाली तरी. म्हणून आपण बघा यूज इफेक्टमध्ये आपल्याला असा कोड ठेवायचा आहे जो पेज लोडवर ठेवायचा आहे. पेज लोडवरच, म्हणजे यूज इफेक्ट आपण पेज लोडवरच समजा तुम्हाला काय करायचं आहे. सो तिथे तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट एम्प्टी ठेवता. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट एम्प्टी ठेवला तर तो काय करतो? बाकीच्या स्टेटच्या चेंजवर ट्रिगर नाही होत.
पण तुम्ही जर ते स्क्वेअर ब्रॅकेट नाही ठेवलं तर तो काय करतो, प्रत्येक व्हेरिएबलच्या चेंजवर तो यूज इफेक्ट कॉल होतो. ओके. सो हे नथिंग बट साईड इफेक्ट त्याला म्हणतात. मोस्ट कॉमनली यूज स्टेट. आता जे आपण स्टेटमध्ये डेटा ठेवतो, लोकल अलाउ फंक्शनल कंपोनंट टू टू हॅव अ लोकल स्टेट. इट रिटर्न्स अन अरे विथ टू एलिमेंट, करंट व्हॅल्यू अँड द फंक्शन टू अपडेट. ऑब्व्हियसली यूज स्टेटला दोन एलिमेंट असतात, करंट व्हॅल्यू असते आणि फंक्शन असतो ज्याच्या थ्रू आपण ती स्टेटची व्हॅल्यू चेंज करतो. इज दिस क्लिअर? त्यानंतर यूज इफेक्ट. यूज इफेक्ट हा मेनली साईड इफेक्ट हँडल करण्यासाठी. आता असं कन्सिडर करा, तुमच्या एखाद्या कंपोनंटमध्ये एक व्हेरिएबल आहे. त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली तर तुम्हाला काहीतरी कोड करायचं. म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेक करत राहायची की व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली तर तुम्हाला तुमचा काहीतरी कोड रन करायचा आहे. सो तसा समजा कोड लिहायचा तर तो कोड कुठे लिहितो आपण, यूज इफेक्ट मध्ये. सो अनेबल साईड इफेक्ट. जे साईड इफेक्ट म्हटलं ना की डेटा म्हणजे एखादी व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली त्याचसाठी. आता त्याचं इफेक्ट डिस्क्रिप्शन. अनेबल साईड इफेक्ट फॉर फंक्शनल कंपोनंट सच एज डेटा फॅचिंग. आता यूज इफेक्ट आपण नॉर्मली काय करतो, एपीआय कॉल ट्रिगर करण्यासाठी, एपीआय कडनं डेटा घ्यायसाठी वगैरे. सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन ॲज इन एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होते आणि त्याला आपल्याला चेक करत राहायचं आहे, चेंज झाली त्याच्यानंतर काय करायचं आहे ते. ऑर मॅन्युअली चेंजिंग द डॉम. किंवा यूज इफेक्टमध्ये आपण जे डॉम चेंज करण्यासाठी म्हणजे एचटीएमएल चेंज करण्यासाठी जसं पेज आलं, काय म्हणतो त्याला, एपीआय कडून डेटा आला, तो नंतर आपण मॅप ऑपरेटर यूज करून बनवतो, तर ते आपण एपीआय कॉलचा जो कॉल आहे तो कुठे देतो, यूज इफेक्टमध्ये. ओके. इट ॲक्सेप्ट अ फंक्शन दॅट कंटेन द कोड टू रन अँड ऑप्शनल अरे ऑफ डिपेंडन्सीज टू कंट्रोल द इफेक्ट वेन टू रन. म्हणजे यूज इफेक्टमध्ये ऑब्व्हियसली एक फंक्शन असतो. यूज इफेक्टमध्ये बघा ना, कर्ली ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट करून आपण ॲरो फंक्शन लिहितो आणि त्याच्या आतमध्ये आपण कोड लिहू शकतो जो रन करायचा आहे. आणि दुसरं काय असतो, ऑप्शनल अरे. तो आपण नॉर्मली एमटी ठेवतो, तो ऑप्शनल असतो, नाही पाठवला तरी तो एमटीच असतो. डिपेंडन्सीज टू कंट्रोल वेन, सॉरी, नाही पाठवला तर तो एमटी नसतो. सगळ्या स्टेटची व्हॅल्यू चेंज झाली तरी तो यूज इफेक्ट रन करतो. आपण एमटी ठेवलं तर तो ऑन पेज लोड होतो. सो तिथे आपण हे कोणी ना कोणी करून बघा. तुमच्या कंपोनंटमध्ये 2-3 स्टेट क्रिएट करा, एक यूज इफेक्ट क्रिएट करा आणि त्या यूज इफेक्टमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो ना आपण, तिथे एकच स्टेट टाका आणि त्या स्टेटची जर व्हॅल्यू चेंज झाली ना तरच आपला यूज इफेक्ट कॉल होतो की नाही हे चेक करून बघा. ओके. ते जे डिपेंडन्सीज म्हणतो ना आपण, हे एकदा ट्राय करून बघा. आपण जिथे एमटी अरे टाकतो तिथे, जस्ट अ मिनिट. ओके. सो ते एकदा ट्राय करून बघा. जिथे आपण यूज इफेक्टमध्ये एमटी अरे ठेवतो त्याच्यात एखाद्या स्टेटची व्हॅल्यू टाका आणि त्या स्टेटची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतरच तो यूज इफेक्ट रन होतो की नाही हे एकदा चेक करा. त्यानंतर यूज कॉन्टेक्स्ट. आता यूज कॉन्टेक्स्ट हा एक असा हुक आहे, लेट से तुमचा पॅरेंट कंपोनंट आहे ॲप कंपोनंट, त्याच्यात तुम्ही यूज कॉन्टेक्स्ट म्हणजे अशी व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायची आहे जी सगळ्या कंपोनंटला यूज करता आली पाहिजे. ओके. तो ते आपण यूज कॉन्टेक्स्टनी यूज केलं होतं. इट अलाउज फंक्शनल कंपोनंट टू कन्झ्युम व्हॅल्यूज फ्रॉम अ रिॲक्ट कॉन्टेक्स्ट. म्हणजे जे कॉन्टेक्स्टमधून आपण व्हॅल्यू, आपण ॲप कॉन्टेक्स्ट ॲप कंपोनंटमध्ये आपण ते प्रोव्हायडरनी यूज कॉन्टेक्स्टमध्ये असं रॅप केलं होतं पूर्ण कंपोनंटला. आणि काय म्हणतो त्याला, त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकत होतो आणि तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये डेटा स्टोअर केलेला आपण बाकीच्या सगळ्या कंपोनंटमध्ये यूज करू शकत होतो. सो हे तो हुक आहे, अलाउज फंक्शनल कंपोनंट टू कन्झ्युम व्हॅल्यूज फ्रॉम द रिॲक्ट कॉन्टेक्स्ट. इट रिसिव्ज अ कॉन्टेक्स्ट ऑब्जेक्ट अँड रिटर्न द करंट कॉन्टेक्स्ट व्हॅल्यू. ओके. त्यानंतर यूज रिड्युसर. हा यूज रिड्युसर आपण नॉर्मली याच्यात यूज केला होता, रिडक्समध्ये. ओके. त्यानंतर आपलं आहे हे डेव्हलपमेंट रिलेटेड आहे, JSX, बायबल आणि वेबपॅक. आता JSX म्हणजे काय आहे? JSX स्टँड्स फॉर जावा स्क्रिप्ट XML. आता हा जो आपण कोड लिहितो ज्याच्यात HTML पण दिसतं, जावास्क्रिप्ट पण दिसतं. आधी आपण जेव्हा जावास्क्रिप्ट शिकायचो तेव्हा आपलं HTMLचं पेज वेगळं असायचं, स्क्रिप्टमध्येच आपला स्क्रिप्टचा कोड असायचा. पण रिॲक्ट कंपोनंटमध्ये तिथेच जावास्क्रिप्टचा कोड आहे, तिथेच HTMLचा कोड आहे. सो हा जो सिंटॅक्स आहे त्याला आपण JSX म्हणतो.
JavaScript XML. It is a syntax extension for JavaScript recommended by React for describing what the UI should look like. JSX allows you to write HTML-like code within your JavaScript file. म्हणजे असा कोड लिहिण्यासाठी अलाव करतो जो HTML सारखा दिसतो. ओके. म्हणजे आपण रिएक्ट मध्ये एक फंक्शन करतो, राईट. तो फंक्शन तुम्हाला दुसऱ्या कंपोनंट मध्ये टाकायचा तर बघा अँगल ब्रॅकेटने आपण तो यूज करू शकतो. पण तो ऍक्च्युली काय आहे? फंक्शन आहे. पण फंक्शन आपण ऍज अ HTML टॅग दुसऱ्या फाईलमध्ये यूज करतो. सो दिस इज नथिंग बट दॅट JSX. त्यानंतर आहे बॅबल. बॅबल हे कंपायलर. ओके. आता हे कंपायलर म्हणजे फक्त अँग्युलर रिएक्टमध्येच यूज होतं असं नाही. अँग्युलरमध्ये पण हे कंपायलर यूज होतं. कंपायलर म्हणजे जेव्हा तुम्ही सेव्ह करता आपला प्रोजेक्ट काय होतो, कंपाईल होतो. सो कंपाईल होतं म्हणजे कोण करतं कंपाईल? सो कंपायलर करतं. ओके. सो बेबल हे काय आपलं जावास्क्रिप्टचं कंपायलर आहे दॅट अलाउज यू टू यूज ECMAScript फीचर्स अँड अदर एक्सटेन्शन लाईक JSX इन युअर कोड. म्हणजे जो तुम्ही जावास्क्रिप्टचा कोड लिहिता, JSX सोबत कोड लिहिता, तो कंपाईल करतो आणि कन्वर्ट कशात करतो? मशीनला. मशीनला जे जे समजतं म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये. कारण तुम्ही जो कोड लिहिताय फंक्शनच्या आतमध्ये HTML ते जावास्क्रिप्टला ब्राउझरला समजणार आहे का? ब्राउझरला काय समजतं? HTML. सो बॅबल इज अ टूल विच कन्वर्ट्स युअर कोड इन टू अंडरस्टँडेबल फॉर्मॅट ऑफ द जावा ब्राउझर. ओके. पहा बॅबल कन्वर्ट JSX इंटू प्लेन जावास्क्रिप्ट दॅट ब्राउझर कॅन अंडरस्टँड. नेक्स्ट लाईन तीच आहे. समजलं? म्हणजे तुम्ही कोड लिहिता तो जावास्क्रिप्ट मध्ये लिहिता, अँग्युलर मध्ये लिहिता, रिएक्ट मध्ये लिहिता, पण तो कोड ब्राउझरला कसा समजेल? सो तो आधी कंपाईल करावा लागतो मला तो कोड आणि मग तो जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट करावा लागतो. तेव्हा कुठं तो कोड जावास्क्रिप्टला ब्राउझरला समजतो. तर ते काम करण्याचं काम कोण करतो? सो बॅबल. सो बॅबल इज अ जावास्क्रिप्ट कंपायलर. ओके. तसंच वेब पॅक. आता बॅबल काय माझं कंपायलर आहे. पण आता बघा आपण बिल्ड नाही काढली अजून. बिल्ड एखादी वेळ काढून बघू. बिल्ड काढतो किंवा आपण कंपाईल करतो. बिल्ड काढल्यानंतर ऍक्च्युली ते समजेल. तुम्ही जो काही कोड लिहिता, जो काही CSS लिहिता, क्लास लिहिता, जे इमेजेस यूज करता, हे जे सगळं असतं ना, जेव्हा आपण बिल्ड करतो ना तर ते एका फाईलमध्ये येऊन जातं. ओके. ह्या सगळ्या आपल्या कोडचा काय करतं? एक बंडल क्रिएट करतो. म्हणजे जावास्क्रिप्टचा कोड मिनिफाईड करणं, CSS ला मिनिफाईड करणं, म्हणजे जे काही तुम्ही क्लासेस बनवता त्याला मिनिफाईड करणं, हे सगळं जे काम करतं ना ते वेबपॅक करतं. सो वेबपॅक इज अ मॉड्यूल बंडलर. म्हणजे जो फॉर जावास्क्रिप्ट अप्लिकेशन. म्हणजे तुम्ही जे काही कोड लिहिता, ऍसेट यूज करता, CSS यूज करता, तो सगळा कोड एक प्रॉपरली रॅप करतो. So Webpack is a module bundler for JavaScript application. It takes your application, its dependencies, म्हणजे ज्या काही dependency आहे, your asset folder, bundle them into a static files like JavaScript file, CSS file and images. Webpack allows you to manage and organize your code into modules and help optimize the performance. म्हणजे ऑब्व्हियसली तो जो कोड आहे तो प्रॉपरली ऑर्गनाइज करतो, मिनिफाईड करतो. त्याच्यामुळे तुमचं अप्लिकेशन फास्ट चालतं. क्लिअर आहे? सो हे जे 3 क्वेश्चन आहेत JSX, बॅबल आणि वेबपॅक हे रिॲक्ट स्पेसिफिक म्हणून. आता रिॲक्ट मध्ये कंपोनंटची गरज का बरं आहे मला सांगा. आपल्याकडे जेव्हा आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो तर आपल्याकडे एक app.js कंपोनंट असतो, index.js कंपोनंट असतो. लेट से मी म्हटलं की मला कंपोनंट नाही क्रिएट करायचे आहे, माझं छोटंसंच अप्लिकेशन आहे, 2-4 गोष्टी आहे. लेट से माझं युजर रजिस्ट्रेशनचं पेज आहे, टोटल युजर्स दाखवायचे आहे आणि अजून ऍड युजर आणि न्यू युजर डिलीट असं काहीतरी 2-4 गोष्टी करायच्या. सो इज इट पॉसिबल की मी कंपोनंट नाही क्रिएट केले तरी मी सेम अप्लिकेशन माझ्या प्रोजेक्टमध्ये करू शकेल? Yes. ऍप.js मध्ये ठेवा किंवा index.js मध्ये Yes. ठेवा. पॉसिबल आहे ना? मग हा. रिॲक्ट कंपोनंट कंपोनंट का बरं क्रिएट करतो आपण? म्हणजे एक कन्सिडर केला सिनारिओ की छोटासा प्रोजेक्ट आहे म्हणून तिथे करू शकतो. मोठाही असेल तरी तुम्ही एकाच कंपोनंट मध्ये पूर्ण कोड ठेवू शकतो ना. ऍप.js मध्येच मी पूर्ण कोड ठेवू शकतो. का बरं कंपोनंट्स क्रिएट करायचे? अंडरस्टँड रियुजेबल होण्यासाठी किंवा रियुजेबल साठी म्हणजे आपण दुसऱ्या जागी पण यूज करू शकतो त्या गोष्टी राईट. एकाच. सो एकाच पेजमध्ये एकाच कंपोनंटमध्ये समजा तुम्ही कोड ठेवणार पूर्ण प्रोजेक्टचा, तो 5,000-6,000 लाईनचा कोड एकाच कंपोनंटमध्ये जाईल. समजा कोणाला त्याच्यावर काम करायचं तर किती मोठं सर्च करावं लागेल, कोड सेपरेट करणं, मॉड्यूल वाईज कोड ठेवणं, त्यासाठी आपण कंपोनंट्स क्रिएट करतो. ओके.
सो तेच लिहिलं आहे इन्स्टेड ऑफ जस्ट रेंडरिंग वन ऑर अनदर सेट ऑफ जेएस एलिमेंट वी कॅन इन्क्लूड हिम इन द रिॲक्ट कंपोनंट. म्हणजे पार्ट पार्ट तुकडे तुकडे करतो आपण आणि ते वेगवेगळ्या कंपोनंटमध्ये ठेवतो आणि ते कंपोनंट आपल्या दुसऱ्या पेजमध्ये यूज करतो. ओके. Components are created using what look like a normal JavaScript function, but it is in a different, but in the different that written a JSX element. म्हणजे कंपोनंट जे आपण क्रिएट करतो ते आपण ऍप.जेएस मध्ये बघा जेव्हा राउटिंग नव्हतं एका कंपोनंट दुसऱ्या कंपोनंट मध्ये युझिंग अँकर टॅग आपण यूज करतो. ते दिसायला काय वाटतं की HTML चा टॅग आहे, बट दिज आर नॉट HTML टॅग, दिज आर components. Okay. So why we use React component? React components allows us to create more complex logic and structure within our React application that we work with JSX element. तेच की तुमचा कोड सेपरेट सेपरेट तुम्ही ठेवू शकता. स्पेसिफिक म्हणजे लेट से जसं आपण आपली मिनी प्रोजेक्टची साईट बनवतोय, मला कॅटेगरीज दाखवायची आहे, डिटेल पेजमध्ये पण एक्सप्लोर पेजमध्ये पण कॅटेगरी दाखवायची होती, मला मेन पेजमध्ये पण कॅटेगरी दाखवायची आहे. तर तुम्ही काय कराल, दोन्ही जागी परत परत तो कोड लिहिण्यापेक्षा कॅटेगरीचा एक कंपोनंट क्रिएट करा आणि तो कंपोनंट दोन्ही रियुजेबल कंपोनंट क्रिएट करा आणि तो कंपोनंट दोन्ही पेजेसमध्ये दाखवा. म्हणजे तुमचा प्रत्येक कंपोनंट काय करणार आहे त्यासाठी तो फिक्स असतो. ओके. Think of React component as our custom React element that we have our that have their own functionality. म्हणजे नथिंग बट एखादी कंपोनंट क्रिएट करतात, तो कंपोनंट काहीतरी स्पेसिफिक काम करणार आहे त्यासाठी. ॲज वी नो फंक्शन्स अलाउज अस टू क्रिएट अवर ओन फंक्शनॅलिटी अँड रियूज इट वेअर एव्हर वी. म्हणजे जसं आपण फंक्शन क्रिएट करतो, फंक्शन नथिंग बट कशासाठी, रियुजेबिलिटीसाठी, तसंच आपले कंपोनंट आहे. सो कंपोनंट्स आर रियुजेबल. वी ॲक्सेस अवर ॲप ॲज मेनी एज टाइम. म्हणजे कंपोनंट समजा तुम्ही रियुजेबल केला, तो कंपोनंट पाहिजे तितक्या जागी पाहिजे तितक्या कंपोनंटमध्ये तुम्ही यूज करू शकता. ओके. सो कोणी विचारू शकतं की कंपोनंट का बरं क्रिएट